आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता मध्यरात्री सत्याने छोटासा केक कॅन्डल हे निरूपासाठी केलेलं असतं आणि तो केक आणि ते सर्व काही घेऊन इकडे आता निरूपाकडे आलेला असतो आणि तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत असतो आणि म्हणत असतो, निरूपा, आजचा वाढदिवस मला तुझा ह्याच वेळेला साजरा करायचा होता आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे. हॅपी बर्थडे निरूपा, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा निरूपा, असं इकडे आता सत्या बोलत असतो आणि निरूपाला भरभरून शुभेच्छासुद्धा तो इथे देत असतो. आता निरूपाला भरभरून शुभेच्छा दिल्यानंतर निरूपा मात्र फारच आनंदात असते. ती म्हणत असते, खरंच सत्या, तू माझ्यासाठी हा इकडे केक आणलास आणि जागा राहिलास. तेव्हा तिला फार आनंद झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. सर्वजण किचनमध्ये हॉलमध्ये डायनिंग टेबलवर असतात. आता मीराने सर्वांसाठी चहा नाश्ता हे सगळं काही बनवलेलं असतं. आज निरूपाचा वाढदिवस असल्या कारणाने सगळेजण फार आनंदात असतात. आता इकडे जे काही सुधाकर आहे ते म्हणत असतात, अगं मीरा, तुझी सासू कुठे आहे? तिला उठवलंस की नाही? आज तिचा वाढदिवस आहे. तेव्हा आता इकडे मीरा म्हणत असते, हो, मला एक गोष्ट सांगा बाबा, आज मी ना सासूबाईंच्या आवडीचं सर्व काही बनवणार आहे. त्यांच्याच आवडीचं. त्यांना काय काय आवडतं ते सांगा. तेवढ्यात ते म्हणत असतात, तिला ना काळ्या चण्याची उसळ आणि पुरी हे खूप आवडतं. तेवढ्या सत्या म्हणत असतो, तिला गरमागरम भजी, कांदा भजी हे सुद्धा फार आवडतं. त्याच वेळेला तिथे आता निरूपा आलेली असते. निरूपा आल्यावर ती म्हणत असते, काय 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 चाललंय, काय कोणाबद्दल बोलताय? हो, तुझ्याबद्दलच बोलतोय. आज तुझा वाढदिवस आहे ना, मग तुझ्या वाढदिवसा दिवशी काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे ना, म्हणून म्हटलं. निरूपाला काळ्या चण्याची उसळ आणि त्याचबरोबर पुरी हा बेत फार आवडतो, म्हणून मग मीराने ते सगळं काही करायचं ठरवलं आहे. त्याच वेळेला आता इकडे जो काही सत्या आहे, सत्या इकडे बऱ्याच गोष्टी निरूपाबद्दल सांगत असतो आणि त्याच वेळेला तो इकडे पंकजला सुद्धा बरंच काही विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, खरं खरं सांग, इकडे जे काही निरूपा आहे तिला काय काय आवडतं ते तू सांगणार आहेस का? त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, हो तर मला माहिती आहे ना, मग सांग बरं, निरूपाच्या आवडीचा रंग कोणता आहे? तेव्हा तो म्हणत असतो, चॉकलेटी. त्यावर निरूपा म्हणत असते, ए बबड्या, मला चॉकलेट खायला आवडतं, मला चॉकलेटी रंग अजिबात नाही आवडत, असं सुद्धा इकडे तो बोलतो. त्यावर सत्या म्हणत असतो, निरूपाला ना सोनेरी रंग आवडतो, सोन्यासारखा रंग असतो तो सोनेरी, तिला फार आवडतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, हो, अगदी बरोबर ओळखलंय सत्याने. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, मग मला सांग, निरूपाला इकडे कोणतं ठिकाण आवडतं? त्यावर आता बबड्या म्हणत असतो, तिला कॅनडा आवडतो. त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, ए बबड्या, तुला कॅनडा आवडतो म्हणून मला सुद्धा कॅनडा आवडेल का? अजिबातच नाही. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, निरूपाला तिच्या माणसं जिथे असतील ते ठिकाण फार आवडतं. असं म्हटल्यानंतर आता निरूपाला तो क्षण आठवतो, ज्या क्षणी ही लोक तिला सगळीजण सोडून चालली होती आणि तेव्हा मात्र निरूपाची झालेली ती अवस्था. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे निरूपाच्या नजरेसमोरून जात असतात आणि तेव्हा ती विचार करते, खरंच ह्या सत्याला माझ्या मनामध्ये काय आहे, कशा पद्धतीने तो सगळं काही सांगू शकतो, हे सगळं आज त्याला इथे समजत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता निरूपा म्हणत असते, सत्या अगदी बरोबर बोलतोय. काय रे, तुला ही सुद्धा एवढी साधी गोष्ट माहिती नाही का, की मला काय आवडतं आणि काय नाही ते? किती आणि कशा पद्धतीने तू चुकीचं बोलतोयस, असं तू बोलायला नको होतंस. काय आहे हे सगळं? आता सत्याने हे खरं खुरं उत्तर दिल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे निरूपा खूपच जास्त खुश झालेली असते, आनंदात असते. तेव्हा इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पंकज आहे तो पंकज आता इकडे सरळ सरळ तोंडावर पडलेला असतो. कारण आता निरूपाला माहिती असतं की जेव्हा ही सर्व माझी मुलं मला सोडून चालली होती तो क्षण माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचा होता आणि मला आपलीच माणसं हवी होती. सत्याला माझ्या मनातलं सगळं काही कसं कळतं. खरंच सत्या ग्रेट आहे. सत्याचं म्हणजे सगळं काही व्यवस्थितच असतं, असं निरूपा म्हणत असते. आणि तेव्हा निरूपा म्हटल्यावर सत्याला फार आनंद झालेला असतो. कारण निरूपा म्हणत असते, खरं तर इकडे सत्या अगदी बरोबर बोलतोय. तेव्हा लगेच आता इकडे सत्या म्हणत असतो, हो, अगदीच बरोबर आहे. बरोबर, चला मी काय म्हणतो,
आता सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी आवडीच्या आपण करायच्याच आहेत की नाही. तेवढ्यातच पंकजला आता फोन आलेला असतो. आता पंकजला जेव्हा जेव्हा फोन येतो तेव्हा तेव्हा तो बाजूला बोलायला जात असतो. ही गोष्ट थोडीशी आता इकडे देविकाला खटकलेली असते. देविका विचार करते की नेमकं काय चाललेलं आहे. हा नेमकं कशाबद्दल बाजूला जाऊन बोलतोय ते कळत नाही. हा प्रत्येक वेळी बाजूला जाऊन बोलतोय. काय नेमकं ह्याने पुन्हा कुठे माती खाल्ली का, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत असा सुद्धा इकडे आता देविका विचार करत असते. तर आता आपण इकडे पाहतो की जी काही आपली निरूपा आहे ती पंकजकडे येते आणि पंकजकडे आल्यानंतर त्याला म्हणत असते, काय रे बबड्या, आज माझा वाढदिवस आहे ना, मग तुम्हाला काय गिफ्ट देणार आहेस. तेवढ्यातच आता जो काही पंकज आहे त्याने जो हार घेऊन गेला होता तो हार त्याने इकडे निरूपाकडे आणून दिलेला असतो. अगोदर त्याने ज्वेलर्स शॉपमध्ये फोन लावलेला असतो त्या हारासाठी आणि ते फोन लावल्यानंतर त्याच वेळी त्याच्या लक्षात येतं की सोनारांनी तो हार जो आहे तो वितळून टाकला आहे आणि तो हार त्या सोनारांनी वितळून टाकल्यामुळे आता मात्र त्याला काय करावं काय नाही ह्या गोष्टी आता त्याच्या लक्षातच येत नसतात. आणि त्याचबरोबर हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, बरं झालं एकदाचा मी तो हार देऊन टाकला. त्याच वेळेला निरूपा सत्याला बोलवते आणि म्हणत असते, अरे सत्या, तू माझ्याकडे तो हार मागितला होतास ना, जो ठेवायला दिला होतास तो, हे घे असं म्हणून कपाटातला तो हार काढते आणि लगेचच तो ती हार सत्याकडे देत असते. आता खरं तर सत्याने तो हार इकडे निरूपालाच आणलेला असतो. सत्या तो हार ओपन करून पाहतो, त्याच्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवतो आणि लगेचच त्या पिशवीमध्ये टाकतो आणि पुन्हा घेऊन जातो. त्याच वेळेला निरूपा विचार करत असते, बरं झालं इकडे बबड्याने तो हार इथे वेळेतच आणून दिला, नाहीतर फार मोठा गोंधळ झाला असता. कसंही ना, जर सत्याला ही गोष्ट समजली असती तर आता इकडे तो हार घेऊन गेलेला असतो. इथे सुधाकर आता हॉलमध्ये बसलेले असतात आणि सुधाकरांना असं वाटत असतं की बरं झालं आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली आहे आणि ती म्हणजेच की इकडे मीराचं हे जे काही आता आपण लक्ष जे आहे ते दुसरीकडे वळवलं. जर मीराचं लक्ष आपण दुसरीकडे वळवलं नसतं तर ती पुन्हा पुन्हा मला त्याच गोष्टी इथे विचारत राहिली असती, सांगत राहिली असती आणि त्याचमुळे मी हे सगळं काही केलं आहे. तेव्हा मीरा आता लगेचच येते आणि पुन्हा तोच विषय काढते. ती म्हणत असते, बाबा मी काय म्हणते ते ऐका ना. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हा मीरा बोल ना, काय झालेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, बाबा मी असं विचारत होते की आता जर आजी गावाला आहेत ना तर आजी त्या शाळेतून यांचं बर्थ सर्टिफिकेट घेऊन येतील का. म्हणजे मी जेव्हा गावाकडे गेले होते ना तेव्हा मला माहिती की जवळपास ते शाळा आणि आपलं घर 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. मग आजीला सांगूया का. त्यावर सुधाकर टाळाटाळ करत असतात. ते म्हणत असतात, अगं मीरा कसं शक्य आहे हे, कारण कालच आईचा फोन आला होता. तुला सांगू का, आईशी मी बोललो तेव्हा तिचा गुडघ्याचा त्रास फार वाढलेला आहे ग. तिला धड चालता सुद्धा येत नाही आणि ती कशी जाणार आहे शाळेमध्ये. मला नाही वाटत की ती शाळेमध्ये जाईल आणि त्यानंतर तिथे बर्थ सर्टिफिकेट घेऊन येईल. हे काही शक्य होणार नाही बघ. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, आजींचा आजार एवढा कधी वाढला, काय झालंय आजीला, आजी बऱ्या तर आहेत ना. त्याच वेळेला सुधाकर म्हणत असतात, अगं तुला माहिती ना तिला गुडघ्याचा किती त्रास आहे म्हणून, आणि बिचारी ग कशी बशी गावाला राहते, काय करायचं आता. तेवढ्यातच आता इकडे तिनं असं सांगितलं की ह्या सर्व गोष्टी कोणाला सांगू नकोस, फक्त तुझ्यापर्यंतच ठेव. आता दारात आजी आलेल्या असतात आणि म्हणत असतात, काय रे सुद्धा, अशी कोणती गोष्ट मी सांगितली की तू ती गोष्ट इतरांना सांगू नको असं म्हटलंय. आता लगेचच मीरा म्हणत असते, आजी तुम्ही आलात. धावतच जाते, आजींच्या हातातली पिशवी घेते आणि म्हणत असते, माझ्या हाताला धरा, तुम्हाला गुडघ्यांचा फार त्रास होतोय ना. आता सुधाकरला तर काय बोलावं काय नाही हे समजतच नसतं, कारण मीरासमोरच ह्या सर्व गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे ते थक्क होऊनच बघत असतात. आता मीराने आजीचा हात पकडून त्यांना सोफ्यावर बसवलेलं असतं, गुडघे दाबून देत असते आणि म्हणत असते, आजी तुम्ही सांगायचं ना तुमचा गुडघ्याचा त्रास एवढा वाढलाय म्हणून, हवं तर मी आले असते ना गावाला, तुम्हाला त्रास होतोय म्हटल्यावर. त्यावेळेला आजी म्हणतात, अगं मला काय धाड भरली, तुला कोणी सांगितलं की मला गुडघ्याचा त्रास होतोय म्हणून. इकडून सुधाकर खानाखुणा करून सांगत असतात, अगं आजी, अगं आई असं काय करतेस, तूच तर मला काल फोन केला होतास ना की तुला त्रास होतोय गुडघ्याचा म्हणून. तेवढ्यातच निरूपा आलेली असते आणि निरूपा आल्यानंतर लगेचच म्हणत असते, काय त्रास होतोय गुडघ्याचा, मग इकडे कशाला आला तर. असं म्हटल्याबरोबर आता आजी म्हणत असतात, काय म्हणालीस. नाही म्हणजे तुम्हाला गुडघ्यांचा त्रास होतोय ना म्हणून म्हटलं, कशाला दगदग करायची. अगं असं कसं नाही दगदग करायची,
आज माझ्या एकुलते एक आणि लाडक्या सुनेचा वाढदिवस आहे, तर मग तिच्या वाढदिवसासाठी मी यायला नको का? त्यावर निरूपा म्हणत असते, काय सांगताय सासूबाई, तुम्ही माझ्या वाढदिवसासाठी इथे आलेला आहात? हो मग. अगं बाई, खरंच बरं वाटलं, धन्यवाद धन्यवाद बरं का. मीरा, जा पटकन सासूबाईंसाठी चहा पाणी नाश्ता हे सगळं काही बघ. अशी रंग बदलू निरूपा इथे बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे मीरा विचार करते, झालं सगळं संपलं आता. आजी पण इकडे आलेल्या आहेत. आता ते बर्थ सर्टिफिकेट कसं शोधायचं, कसं मिळवायचं तेच काही कळत नाही. आता कसं आणायचं ते बर्थ सर्टिफिकेट, असा इकडे आता ती विचार करत असते. आता मीराला फोन आलेला असतो. मीरा म्हणत असते, हो तुम्ही दिलेली जी काही ऑर्डर आहे ती पूर्ण झालेली आहे आणि कंप्लीट आहे, तुम्ही येऊन कधीही घेऊन जाऊ शकता, असं सुद्धा इकडे आता त्या लोकांनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो संध्याकाळी आता वाढदिवसाचं सेलिब्रेशनसाठी छोटंसं डेकोरेशन इथे केलेलं असतं आणि छोट्याशा डेकोरेशनमध्ये निरूपा मात्र फारच जास्त आनंदात असते, खुश असते. आज तिचा वाढदिवस मात्र इकडे फारच सुंदर आणि कमाल असा होणार असतो. आता सगळेजण तिथे बसलेले असतात. सुरुवातीला देविका येते आणि निरूपाला औक्षण करून घेत असते. त्यानंतर मीरा येते, त्याचबरोबर रिया सुद्धा येते. ह्या तिघी जणी औक्षण करून घेतात. निरूपा आजींना आणि सुधाकरला नमस्कार करत असते. सगळेजण भरभरून तिला शुभेच्छा देत असतात. आता इकडे केक कटिंग होणार असते. त्याच वेळेला आता पंकजने काय गिफ्ट आणलं असेल ह्याच गोष्टीकडे सगळ्यात जास्त निरूपाचं लक्ष असतं. आता केक कट करायला सगळेजण सांगत असतात आणि इकडे जे काही सुधाकर आहे ते म्हणत असतात, मला सुद्धा माझ्या बायकोचं औक्षण करायचं आहे, मला सुद्धा निरूपाला भरभरून आशीर्वाद द्यायचा आहे. निरूपा, आता तू खऱ्या अर्थाने मोठी होत आहेस असं इथे सांगण्यात येतं. त्याच वेळेला रिया म्हणत असते, हे गाईज, आता आपण हे सेलिब्रेशन तर करतोच आहोत, पण आता मस्त केक कट करून घेऊया का अगोदर, असं म्हणून निरूपाला केक कट करायला लावलेला असतो. आता इकडे निरूपा केक कट करत असते. सगळेजण टाळ्या वाजवून तिचं ते सेलिब्रेशन एन्जॉय करत असतात. सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. त्याच वेळेला निरूपाला सुद्धा तिचा हा बड्डे स्पेशल बनवल्यामुळे तिला सुद्धा फारच जास्त आनंद ह्या सर्व काही गोष्टींचा इथे होत असतो. इकडे सगळेजण तिचं कोड कौतुक करतच असतात. सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या असतात. आता केक कट झाल्यानंतर सगळेजण निरूपाला केक भरवत असतात आणि त्याच वेळेला रिया रवी आलेले असतात. रिया आणि रवीकडे एक सुंदर असं गिफ्ट असतं, ते सुद्धा निरूपासाठी. एक खूप महागडा फोन त्या दोघांकडून गिफ्ट दिलेला असतो. निरूपाला फार आनंद झालेला असतो. आता रिया येते आणि रियाच्या हातामध्ये जे गिफ्ट आहे ते पाहिल्यानंतर देविकाचा जळफळाट होतो. आता इकडे ती पाहते तर काय, देविकाच्या हातामध्ये एक पॅकेट असतं आणि त्यामध्ये 1800 रुपयाची साडी असते आणि ती साडी इकडे पंकज आणि देविकाकडून निरूपासाठी असते. तेव्हा इकडे ती म्हणत असते, आई, ही साडी आहे तुमच्यासाठी, स्वस्तातली नाही आहे, चांगली 20,000ची आहे. आणि तेव्हा देविकाचा इकडे चेहरा पडतो, पण निरूपाचा सुद्धा पडलेला असतो. त्याच वेळेला पंकज मनामध्येच बोलतो, ही फक्त साडी 1800 रुपयाची आहे. पण इथे आईला कुठे समजणार आहे की ही साडी 1800 रुपयाची आहे म्हणून, तर ही साडी तिला समजेल की 20,000 रुपयाचीच आहे, असा इकडे आता तो विचार करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर निरूपा म्हणत असते, काय रे पंकज, मला आणखी एक खरी गोष्ट सांग, एवढंच आहे का सगळं, म्हणजे तुझ्याकडे आणखी काहीच नाही आहे का देण्यासाठी? तेव्हा तो म्हणत असतो, हो आहे ना, काय आहे, असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, त्या साडीमध्ये आणखी ब्लाऊज पीससुद्धा आहे ना, असं सुद्धा इकडे आता तो बोलतो. त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, काय ब्लाऊज पीस आहे? अगं हो, त्या साडीमध्ये ब्लाऊज पीससुद्धा आहे, असं म्हटल्यानंतर आता इकडे निरूपाचा चेहराच थोडासा पडलेला असतो. इथे आता आपण पाहतो की हे सगळं काही हशी मजाक इथे सुरूच असतं. तेव्हा मीराकडे एक सुंदर असा बुके असतो आणि मीराकडे सुंदर असा बुके असताना ती विचार करत असते, आता हा बुके सासूबाईंना देते. जेव्हा ती तो बुके सासूबाईंना म्हणजेच निरूपाला देते, तेव्हा निरूपा त्या बुकेकडे पाहते आणि म्हणत असते, खरं तर ह्या फुलवालीची हीच लायकी आहे, ह्यापेक्षा ती वेगळं असं काय देणार आहे, असं म्हणूनच ती तिला मुद्दामच हिणावत असते. आता इकडे सत्या म्हणत असतो, अगं निरूपा, असं काय करतेस, ह्यापेक्षा सुद्धा वेगळं आमच्याकडे बरंच काही आहे ना. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, काय आहे तुमच्याकडे अजून? त्याच वेळेला सत्या आता येतो आणि सत्याच्या हातामध्ये जो बॉक्स आहे तो बॉक्स तो घेतो आणि सत्याच्या हातामध्ये असलेला बॉक्स घेतल्यानंतर लगेचच तो बॉक्स आता इकडे तो त्याला देत असतो.
आता तो बॉक्स दिल्यानंतर इकडे निरूपा म्हणत असते, हे काय आहे? तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं निरूपा असं काय करतेस? हा तर हार तुझ्यासाठी आणला आहे ना मी. तेव्हा निरूपा म्हणते, अरे हा हार तर तू इकडे तुझ्या बायकोसाठी म्हणजेच तुझ्या धूमकेतूसाठी आणला आहेस ना. तेव्हा इकडे लगेच सत्या म्हणत असतो, नाही ग निरूपा, हा हार तुझ्यासाठीच आणला आहे मी. तुला हा हार हवा होता ना आणि असाच तुला दागिना हवा होता ना, म्हणूनच मी हा हार तुला आणला आहे असं इकडे तो आता बोलत असतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, काय सांगतो सत्या? तेव्हा सत्या म्हणत असतो, आवडला ना तुला हा हार? तेव्हा निरूपा म्हणत असते, असाच सेम हार हवा होता मला आणि हा हार तू मला आणलायस, यातच मला फार आनंद झालाय बघ सत्या, असं इकडे निरूपा म्हणत असते. आणि तेव्हा तो हार ती पाहते तेव्हा लगेचच आता इकडे तिला फार आनंद झालेला असतो. त्याच वेळेला इकडे निरूपा म्हणत असते, खरं तर असा सेम हार हवा मला होता. हा हार माझा बबड्या माझ्यासाठी घेईल अशी माझी अपेक्षा होती, पण नाही, इथे सत्याला माझ्या मनातील गोष्टी समजल्या आणि सत्याला समजल्यानंतर सत्याने तो हार माझ्यासाठी आणला आहे, यातच मला फार आनंद झाला आहे असं निरूपा म्हणते आणि हसायला लागलेली असते. आता पंकजचा चेहरा पडलेलाच असतो, कारण त्याने खूप मोठा गोंधळ घातलेला असतो. जो हार सोन्याचा विकलेला असतो तो वितळून टाकलेला असतो आणि त्यामुळे इकडे आता जो पंकज आहे त्या पंकजने हा नकली हार निरूपाच्या हाती आणून दिलेला असतो. आता इकडे सुधाकर सुद्धा पाहतात आणि त्यांना सुद्धा फारच आनंद होतो की सत्याने निरूपासाठी एवढा महागडा आणि छान असा हार आणलेला आहे. म्हणून सगळेजण खूपच जास्त सत्याचं आणि मीराचं कौतुक करत असतात. रिया म्हणत असते, वाव, कसलं भारी आहे ना हे सगळं. पण देविका मात्र नेहमीप्रमाणे इथे आनंदात विरजन किंवा आनंदात मिठाचा खडा टाकण्याचं ती काम करत असते. ती म्हणत असते, खरं सांगायला गेलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की इथे हा हार सत्याने 100-150 रुपयाचा मार्केटमधून उचलून आणला असेल आणि हा खोटं सांगतोय की हा जो काही हार आहे ना तो इकडे महागडा वगैरे आहे, म्हणून हे सगळं खोटं आहे, हे सगळं काही चुकीचं आहे, असंच आता इकडे ते लोक बोलत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की असं का म्हणालीस? त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, नाही, असंच बरोबर आहे, कारण इकडे बहुतेक हा 100-150 रुपयाचाच हार असेल. मला बरोबर सोन्याची पारख आहे, ह्याने हा हार मार्केटमधून असाच आणला असावा, असं आता इकडे ती बोलत असते. ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता इकडे देविका हे सगळं काही बोलल्यानंतर जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, नाही, अजिबातच हे असं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत, असं नाहीये. त्याच वेळेला पंकज म्हणत असतो, एक गप्प बस ना, उगाचच कशाला ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस? ह्या सर्व गोष्टी बोलण्याची काही गरज नाहीये का आणि कशामुळे उगाचच हे सगळं काही बोलायचं आहे? त्याच वेळेला आता इकडे देविका म्हणत असते, ए गप्प बस बेबी, मी तुला सांगते ना, हा हार 100% खोटाचा आहे, म्हणून याची लायकी तरी आहे का 2 लाख रुपयाचा हार घेण्याची? त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, अच्छा, तुम्हाला असं वाटतंय ना, माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टीचं बिल सुद्धा आहे, मी तुम्हाला बिल सुद्धा दाखवतो, असं म्हणून आता सत्या बिल सुद्धा दाखवायला सुरुवात करत असतो. आता इकडे ती म्हणत असते, नाही, आता तर खरं तर ह्याचं सगळं काही सत्य बाहेर आलंच पाहिजे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, जर एवढंच तुम्हाला सगळं काही करायचं आहे ना तर मी करायला तयार आहे. तुला वाटतंय ना हा हार खोटा आहे, तर मग आत्ताच इथेच खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होऊन जाऊ दे, असं म्हणूनच आता इकडे जो काही पंकज आहे त्या पंकजची मात्र पूर्ण वाट लागलेली असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या भागामध्ये शेवटी तो हार नकली आहे हे सिद्ध होतं आणि तो हार नकली आहे हे सिद्ध झाल्यानंतर आता सत्या कशा पद्धतीने हा हार कोणी खोटा पाडला, कोणी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा कशा शोध घेईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा साधी माणसं.